सुनेत्रा पवारांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होत असताना अजित पवार गटाच्या 30 आमदारांनी एक पत्र दिलं. फक्त 30च आमदारांनी हे पत्र का दिलं? कारण की अजित पवार गटाचे हे 40 पेक्षा जास्त आमदार आहेत. मराठा आमदारांनी प्रामुख्याने हे पत्र दिलं किंवा त्यांनी त्यांचं मत या पत्राच्या माध्यमातून मांडलं असं दिसतंय. आता हा मराठा ओबीसी अँगल कुठून आला हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्यासाठी आपल्याला राष्ट्रवादीच्या इतिहासात जावं लागेल. म्हणजे राष्ट्रवादीचा जर इतिहास बघितला तर हा मराठा डॉमिनेटेड पक्ष म्हणून ओळखला गेलाय. म्हणजे राष्ट्रवादीचे मतदार हे बहुसंख्यपणे मराठा समाजाचे होते. तर अजित पवारांच्या निधनानंतर सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा धनंजय मुंडे असतील, या 4 नेत्यांच्या ताब्यात राष्ट्रवादी पक्ष गेलाय किंवा पक्षाच्या चाव्या गेल्यात असं एकंदरीत चित्र निर्माण झालं होतं. यातल्या सुनील तटकरेंनी जाहीरपणे भूमिका घेतली नसली तरी ते ओबीसी आहेत. छगन भुजबळ हे ओबीसी आहेत आणि धनंजय मुंडे हे ओबीसी आहेत. यातल्या धनंजय मुंडे आणि छगन भुजबळांनी जाहीरपणे मराठा आरक्षणाला विरोध केला होता किंवा जरांगे पाटलांना अंगावर घेतलं होतं. आता जर पक्ष या नेत्यांच्या ताब्यात गेला किंवा पक्षाचा चेहरा म्हणून हे नेते जर समोर आले तर मराठा समाज किंवा मराठा वोट बँक ही आपल्याला मतदान करणार नाही किंवा आपल्या विरोधात जाईल अशी भीती या आमदारांमध्ये. त्यामुळे या आमदारांना या 4 नेत्यांकडे नेतृत्व जाऊ नये असं वाटतं.